विधिनाट्यांमध्ये आणि विधिनाट्यांमध्ये फरक काय आहे तर विधिनाट्यांमधले जे उपासक असतात ना ते उपासक एकाच वेळी उपासकही असतात आणि कलावंतही असतात. म्हणजे वाघ्या मुरळी जी आहेत किंवा गोंधळी आहे तो उपासकही असतो आणि कलावंतही असतो. कलावंत का असतो कारण त्याचं पोट चरितार्थ हे तुमच्या संतोषावर किंवा तुमच्या अनुनयावर अवलंबून असतं. म्हणून त्याच्यामध्ये काय आलं प्रोफेशनल स्किल आलं. मग एखादी मुरळी पटकन म्हणते काय बाबा जमिनीवर रुपया ठेवताय मी डोक्यानं रुपया उचलते कमानी घेते. जागरणातल्या गाण्याबरोबर जागरणातलं गाणं चित्रपटाच्या चालीवर म्हणते नृत्य करते तमाशातलं तमाशासारखं. हे का आलं उपासकांमध्ये उपासक कलावंत झाले का झाले कारण त्यांचा चरितार्थ तुमच्यावर अवलंबून आहे. कीर्तनकाराचा चरितार्थ तुमच्यावर नाही आहे कारण कथेचा विकरा करू नये असं संतांनी सांगितल्यामुळे तो कलावंत झाला नाही. त्याची वृत्ती कीर्तनकाराचीच राहिली आणि याची वृत्ती उपासक आणि कलावंताची झाली. आणि उपासक आणि कलावंताची झाल्यामुळे मग पुढे त्यातला उपासक कमी होत गेला आणि कलावंत राहिला. आताची जी तरुण पिढी आहे ती जर युथ फेस्टिवलला गेली अरे वाघ्या मुरळी नृत्य यार सादर केलं पाहिजे त्याच्याशिवाय काही मजा नाही. जोगवा सादर केला पाहिजे त्याच्याशिवाय काही मजा नाही. वस्तुतः जोगवा नावाचा नृत्य प्रकार या पृथ्वी तलावर अस्तित्वातच नाही आहे. ती सगळी सुभाष नकाशेसारख्या नृत्य म्हणजे कोरिओग्राफरची देणगी आहे महाराष्ट्राला. असे अनेक कोरिओग्राफर आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची सगळी करून टाकलेली आहे. आज ज्यावेळी आपण खेड्याचा विचार करतो त्यावेळी या खेड्यातल्या या सगळ्या विधायक गोष्टी तुम्हाला बांधायच्यात त्या टिपायच्या टिप कागदासारख्या आणि त्या टिपून जगाच्या बाजारपेठेचा असा शब्द मी वापरत नाही जगाच्या व्यासपीठावर त्या मांडायच्यात. जगाला दाखवून द्यायचंय की अरे असं एक गाव आहे की ज्या गावामध्ये नागपंचमीला नाग निघतात. अरे असं एक गाव आहे की ज्या गावामध्ये रात्रीच्या 12 वाजता जत्रेमध्ये घागर निघते. अरे अशी एक वारी आहे की जी वारी 15 दिवस चालते. अरे अशी एक वारी आहे की ज्या वारीमध्ये पुरुष आणि स्त्री नैसर्गिक विधीला बाजूबाजूला बसले तरी त्यांना मी पुरुष आहे आणि मी स्त्री आहे असं वाटत नाही. कुठून आली ही ऊर्जा कुठून आली ही शक्ती कुठून आलं हे विश्वबंधुत्व कुठलं आहे हे चैतन्य. ते चैतन्य टिपण्याचं त्यातला विधायक विचार टिपण्याचं आणि तो विधायक विचार जगामध्ये पाठवून संपूर्ण जगाला एक कल्चरली मॅस्मराईज करण्याचं सामर्थ्य तुम्हाला निर्माण करायचं आहे. आणि हे काम फार मोठं आहे. हे काम फार मोठं आहे.